तुमचे क्लायंट्स किंवा तुमचे जे स्टुडंट्स आहेत ते हेही विचारत असतील की आमची सेक्शुअल फ्रिक्वेन्सी किती पाहिजे, किंवा आम्ही जर ह्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये ह्या गोलवरती आहे, फॅट लॉस असेल, मसल गेन असेल, तर ह्याच्यात सेक्स करणं किंवा सेक्स केला तर हे त्यांची जर्नी अफेक्ट करतं का? तर प्रत्येकच व्यक्तीला प्रोटीन पावडर खाणं गरजेचं आहे का बॉडी बनवाय? प्रोटीन पावडर खाणं गरजेचं नाही आहे, पण प्रोटीन इंटेक करणं गरजेचं आहे. म्हणजे नक्की काय? चीट मील हा खूप चर्चेत आलेला विषय आहे. तर मी डाएट करतोय तर मला असं वाटतं चीट मील म्हणजे मी पिझ्झा खाल्ला पाहिजे, बर्गर खाल्ला पाहिजे आठवड्यातनं एकदा. तर एक आयडियल चीट मील काय असावं आणि चीट मील करणं खरंच गरजेचं आहे का? तर स्टेरॉइड्स घेणं हे बॉडीसाठी मॅन्डेटरीच आहे का बॉडी बनवाय? आता समजा मला जरी वर्कआउट करायचं आहे किंवा आपल्या प्रेक्षकांमधले कोणाला वर्कआउट सुरू करायचं आहे, तर वर्कआउट करताना वॉर्मअप करणं किती इम्पॉर्टंट असतं आणि किती वेळ केलं पाहिजे? वर्कआउटला गेलं तर मी जिममध्ये बऱ्याचदा बघितलं आहे की लोक वॉर्मअपच्या नावाखाली फक्त ट्रेडमिलवरती चालणं किंवा सायकलिंग करणं किंवा जागेवरती जंप करणं ह्या गोष्टी करत असतात. तर कुठेतरी ते थोडंफार चुकीचं आहे का? 100% ते चुकीचं आहे. लोक म्हणतात की 10,000 पावलं तुम्ही रोजची चालली पाहिजे, फिटनेस इन्फ्लुएन्सर जे आहेत. सो हे खरंच गरजेचं आहे का एखादी व्यक्ती फिट राहण्यासाठी किंवा फॅट लॉससाठी रोज 10,000 पावलं चाललीच पाहिजे? वेट ट्रेनिंग करताना फ्री वेट्सवरती फोकस ठेवाल का मशीन्सवर फोकस ठेवाल? गुड क्वेश्चन. सो ब्रीद इन ब्रीद आउट किंवा रेंज ऑफ मोशन हे प्रत्येक एक्झरसाईजनुसार वेगळं असतं का? व्हिडिओज टाकतात इन्फ्लुएन्सर्स की मी 30 दिवसात फॅट लॉस केला, मी 70 दिवसात फॅट लॉस केला, आणि ते पूर्ण रिप्ड झालेले असतात, त्यांचे ॲब्स दिसतात, त्यांचे वॅस्क्युलरिटी, तुमचे वेन्स वगैरे सगळं दिसत असतं, बॉडीची मसल साईज चांगली झालेली असती. सो हे कितपत नॅचरल वेमध्ये पॉसिबल आहे? 30 दिवसात बॉडी बनवणं किंवा 70 दिवसात बॉडी बनवणं हे ते पॉसिबलच नाही आहे. नॅचरली तर पॉसिबलच नाही आहे. काही बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स आहेत की जे क्लेम करतात की नॅचरल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स, मग हे खरंच एक्झिस्ट करतात का प्रॉपर नॅचरल ॲथलीट्स? तर मला प्रश्न हा आहे की वैभव चव्हाण नॅचरल आहे का फेक आहे? वैभव चव्हाणची बॉडी नॅचरल नाही आहे.